36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गंगापूर तालुक्यातील वरझडी येथील विनापरवानगी चालू असलेल्या खदान क्रेशर बंद करण्याची मागणी वरझडी येथील शेतकऱ्यांसह काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. येथील गट क्रमांक 20, 21, 17, 25 मध्ये स्टोन खडी क्रेशर खदान चालू आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या आरोग्यावर आणि गावाची नैसर्गिक आपत्तीवर मोठा परिणाम होतोय. दिवसरात्र चालणाऱ्या खदानी आणि क्रेशरचा आवाज आणि वाहतुकीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचा पिकांवर मोठ्या प्रमाणात धूळ बसत असून नागरिकांना रात्री खदानीत चालणाऱ्या ब्रेकरचा आवाजामुळे झोपेचा त्रास आणि आरोग्यावर परिणाम होतोय. जनावरांना चारण्यासाठी जागाही उपलब्ध नसून परिसरात असणाऱ्या वन्य प्राणी हरण, बिबट्या, रानडुक्कर, नीलगाय हे रात्री खदानीमध्ये चालणाऱ्या ब्रेकरच्या आवाजामुळे मानवी वस्तीकडे वळत आहे. सायंकाळी 6 नंतर कोणत्याही प्रकारचे गौण खनिज वाहतूक उत्कलन करता येत नसल्याचे नियम असून सुद्धा हे सर्रासपणे रात्रभर कसे चालत आहे आणि त्यांना महसूल कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे अशी चर्चा आता परिसरातील शेतकरी नागरिकांमध्ये होते. वरझडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत येथील अवैधरित्या आणि विनापरवानगी चालू असलेली खदान क्रेशर बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगरसह तहसील कार्यालय गंगापूर यांनी दिला. या परिसरातील बेकायदा विनापरवानगी चालू असलेल्या सर्व खदान क्रेशर बंद करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांसह समाजसेवक विलास गवळी यांनी केली आहे. या सर्व प्रकाराशी संबंधित गंगापूर तहसीलदार यांना आमच्या प्रतिनिधींनी फोनद्वारे संपर्क केला असता फोन बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. नमस्कार, मी विलास बाबुराव गवळी, वरझडी समाजसेवक. आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 17 व 25 येथे बोगस ठरावावरती व डुप्लिकेट एनओसीवरती जे अवैध खदान, गौण खनिज आणि क्रेशर चालू आहे, त्या क्रेशरच्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं. ग्रामपंचायतीने सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं. 1-1.5 महिन्यापूर्वी गट नंबर 25 मधील खदानीतील ब्लास्टिंग करतावेळेस बाजूला असलेल्या ऑइल कंपनीमधील मजूर तो झोपला असता त्याच्या डोक्याला दगड लागून, तो जो ब्लास्टिंगचा दगड लागून त्याचा मृत्यू झाला होता. या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र लगेच तहसीलदार साहेबांना दिले होते. तर जिल्हाधिकारी साहेबाकडून तहसीलदार साहेबांना 2 पत्र पाठवले की ह्या खदानीवाल्यांवरती चौकशी करून व लगेच त्यांच्यावर कारवाई करून खदान बंद करायला. पण तहसीलदार साहेबांनी कुठलीही कारवाई केली नाही. जिल्हाधिकारी साहेबांच्या पत्राला व विभागीय आयुक्त कार्यालय कमिशनर साहेबांच्या यांच्या पत्राला तहसीलदार साहेब हे खेळाची टोपली समजत आहे. एवढे त्यांना पत्र देऊन सुद्धा तहसीलदार साहेब हे कुठल्याही प्रकारची त्या लोकांवरती कारवाई करत नाही, काही येऊन सुद्धा बघत नाही. ते तहसीलदार साहेबांच्या प्रेमामुळं किंवा यांच्या काही मैत्रीमुळं हे राजरोसपणे तेथील खदान चालू आहे. ह्या खदानीमुळं आसपास जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. व ब्लास्टिंग करतावस जे डोंगरातील हिंसक प्राणी आहे ते हिंसक प्राणी ब्लास्टिंगच्या आवाजामुळे गावाकडे वळालेले आहे. त्या प्राण्यामुळं गावामध्ये पण खूप भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे. ग्रामपंचायतनं सुद्धा तहसीलदार साहेबांना पत्र दिलेलं आहे, जिल्हा अधिकाऱ्यांचं सुद्धा पत्र दिलेलं आहे. एवढं पत्र असून सुद्धा तहसीलदार साहेब इकडं कानाडोळा करत आहेत. का तहसीलदार साहेबांना काय अडचण आहे, कुठं काय अडचण आहे तेच समजत नाही. त्या लोकांवरती ती कुठलीही कारवाई करत नाही, काही येऊन बघत नाही. ह्या तहसीलदार साहेबांच्या प्रेमामुळे ते खदान राजरोसपणे चालू आहे व 24 घंटे चालू आहे. तरी साहेबांनी लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा वरझडी गावकऱ्यांच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांच्या ऑफिससमोर आंदोलन करण्यात येईल. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.